Welcome, dear students. Our next topic in third chapter, channel of distribution, is सर्विस परफॉर्म बाय होलसेलर्स. म्हणजे सर्विस काय, होलसेलरने सर्विस काय दिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल रिटेलरला काय दिली पाहिजे, प्रोड्युसरला काय दिली पाहिजे, हे यात दिलेलं आहे. त्याचं काय दिलं आहे, द होलसेलर परचेसेस गुड्स फ्रॉम व्हेरियस प्रोड्युसर अँड स्टोअर तेम ॲट वन प्लेस फॉर रिटेलर. म्हणजे परचेस करतो कोण, होलसेलर. कोणाकडून, कंपनीवाल्याकडून. बरोबर, कंपनीकडून डायरेक्ट माल घेणे आणि एका ठिकाणी स्टोअर करून ठेवतो. त्याचं पहिलं सर्व्हिस देतो. मग रिटेलरला सोपं जातं घ्यायला. बरोबर, ऑर्डर प्लेस करून लगेच तो कलेक्ट करू शकतो. सेकंड काय, दी होलसेलर बाय गुड्स इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम दी मॅन्युफॅक्चरर अँड सेल देम इन स्मॉल क्वांटिटी टू दी रिटेलर. म्हणजे लार्ज क्वांटिटी तो बाय करतो कोणाकडून, मॅन्युफॅक्चरकडून, आणि तो काय देतो स्मॉल क्वांटिटी टू रिटेलर. ते काय नेक्स्ट काय, दे इन्फॉर्म दी रिटेलर रिगार्डिंग न्यू प्रॉडक्ट इंट्रोड्यूस इन टू दी मार्केट. म्हणजे कंपनीने किंवा मॅन्युफॅक्चर नवीन काही प्रॉडक्ट लॉन्च केले, त्याचं तो आलेला आहे की आलेला असेल त्याचा माल, तर लगेच त्याचं सांगतो तो की आलेला आहे, किंवा काही त्याचं काही मेरिट्स हे एक्सप्लेन करतो. बरोबर, कोण, होलसेलर, रिटेलरला. नेक्स्ट पॉईंट इज दे प्रोव्हाइड क्रेडिट फॅसिलिटी. क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे उधार देतो तो. बरोबर, म्हणजे साईड देतो कोणाला, रिटेलर्सवाल्यांना 10 दिवस 15 दिवस. हे काय, होलसेलर काय कोणाला देतो, आता रिटेलरला. आता तो कोणाला देतो, आता प्रोड्युसरला काय देतो होलसेलर फॅसिलिटी. दे बाय गुड्स इन बल्क फ्रॉम दी प्रोड्युसर. म्हणजे बल्कने घेतलं समजा प्रोड्युसरकडून, तर त्याला बोदरेशनमध्ये त्रास होत नाही. नंतर काय, दे होलसेलर हेल्प इन लार्ज स्केल प्रोडक्शन. लार्ज स्केल प्रोडक्शनला हेल्प करतो, कारण तो सप्लाय जास्त बल्क क्वांटिटी मध्ये असतो, म्हणून त्याला प्रोड्युसरला एवढं बोदरेशन होत नाही. ते युजली कॅश पेमेंट फॉर द गुड परचेस फ्रॉम प्रोड्युसर. ते कॅश पेमेंट करतात कोण, होलसेलर, प्रोड्युसरकडून जो काही माल घेऊन त्याला. लास्ट इज दे प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन टू मॅन्युफॅक्चर टू रेग्युलेट प्रोडक्शन अकॉर्डिंगली. म्हणजे मार्केटमध्ये त्यांच्या प्रॉडक्टची काय मुव्हिंग, तुमचं प्रोडक्ट मुव्हिंग आहे का नाही, नका नॉन मुव्हिंग चालू आहे, ती इन्फॉर्मेशन तो देतो सगळे रिगार्डिंग द प्रॉडक्ट. त्याच्यानंतर सोसायटीला काय सर्व्हिस देतो, कोण, होलसेलर. काय, दे होलसेलर सेल दी गुड्स टू दी रिटेलर ॲट युनिफॉर्म प्राइजेस विच हेल्प इन ब्रिंगिंग युनिफॉर्मिटी इन प्राईस ऑफ रिटेलर. म्हणजे होलसेलर सेल करतो गुड्स टू दी रिटेलर ॲट युनिफॉर्म प्राईसमध्ये सेल करतो, कारण युनिफॉर्मिटी पाहिजे प्राईजमध्ये सोसायटीमध्ये. बरोबर. नंतर काय, होलसेलर हेल्प इन मेंटेनिंग बॅलन्स इन डिमांड अँड सप्लायमध्ये तो बॅलन्स ठेवतो. म्हणजे डिमांड असेल तेवढा सप्लाय तो अवेलेबल करून देतो. त्याच्याने इन्फॉर्म करतो काय, टेस्ट म्हणजे कन्झ्युमरची टेस्ट, कन्झ्युमरला कोणतं प्रॉडक्ट हा आवडतं किंवा कोणतं प्रॉडक्टची त्यांना रिझल्ट देत आहे, तो सगळं त्याचं लिंक ठेवतो, कोणाचं, प्रोड्युसरचं आणि कन्झ्युमरचं. तो रिटेलरला सह कॉन्टॅक्ट करू शकतो. आई झालं होलसेलर. आता रिटेलर काय असतो, इन अ वे रिटेलर इज अ मिडलमॅन बिटवीन अ होलसेलर अँड ॲक्च्युअल कन्झ्युमर. म्हणजे होलसेलर आणि कन्झ्युमरमधला जो काय दुवा आहे तो कोण आहे, रिटेलर आहे. बरोबर. फंक्शन काय रिटेलरचे, वाईड चॉईस टू कन्झ्युमर्स. ही कीप अ स्टॉक ऑफ व्हेरियस आयटम्स अकॉर्डिंग टू दी नीड ऑफ दी कन्झ्युमर. डिफरंट टाईपचे ते काय ठेवतो, आयटम्स ठेवतो. म्हणजे बरोबर, एका टाईपचे नाही, सगळेच. म्हणजे ड्रग ठेवेल, कॉस्मेटिक ठेवेल, नंतर काही त्यांचं वेटरनेचे प्रॉडक्ट, सगळेच प्रॉडक्ट तो ठेवतो. कसं, डिमांडनुसार कन्झ्युमरच्या. नंतर काय, रेडी स्टॉक असतो. द रिटेलर कीप रेडी स्टॉक फॉर ऑल दी गुड्स सो दॅट ही इज एबल टू मीट द डिमांड ऑफ हिज कस्टमर ॲट ऑल टाइम्स. बरोबर, सगळे रेडी स्टॉक तो ठेवतो. त्यानंतर काय, ट्रान्सपोर्ट. रिटेलर युजली मेक देअर ओन अरेंजमेंट. म्हणजे होलसेलरकडून काही माल आणायचा असेल तर तो ट्रान्सपोर्टची सुविधा करतो. नंतर रिस्क बेअरिंग. दे बिअर द रिस्क लॉस ऑफ गुड बाय दी फायरने काय असेल तर तो रिस्क पण बेअर करतो रिटेलर. मार्केट रिसर्च म्हणजे कन्झ्युमरला कोणता प्रॉडक्टची पसंती किंवा कोणता प्रॉडक्ट रिझल्ट देतोय कस्टमरला, तो त्या होलसेलरलाही सांगू, त्याला म्हणतात मार्केट रिसर्च. तो आता होलसेलरला काय देतो सर्व्हिस. रिटेलर स्टडीज दी टेस्ट लाईक अँड डिसलाईक फॉर दी कस्टमर थ्रू दी होलसेलर. जे काय आहे मार्केट रिसर्च आपण आता डिस्कस केला टॉपिक तोच. अँड देन ॲडव्हर्टाईज करतो, डिस्प्ले लावतो. बरोबर की नाही. काही न्यू प्रॉडक्ट जर लॉन्च केले असतील कंपनी तर तो डिस्प्लेला लावतो. तो काय देतो होलसेलरला ती, कारण तो डिस्प्ले गेला म्हणजे लोकांना ते कळतं की हा प्रॉडक्ट आलेला आहे किंवा हा याच्या पॅकिंगमध्ये आला आहे किंवा नवीन काही आलेलं आहे, तर तो होलसेलरला त्याची मदत होईल, कारण त्याची एवढी ऑर्डर तेवढी प्लेस होऊन जाते. नंतर काय, सर्व्हिस टू दी कन्झ्युमर. कन्झ्युमरला काय सर्व्हिस देतो, दे मेंटेन द रेडी स्टॉक फॉर गुड टू मीट दी डिमांड ऑफ कन्झ्युमर. तो मेंटेन ठेवतो रेडी स्टॉक, किंवा मेंटेन ठेवतो रेडी स्टॉक का बा,
डिमांड ऑफ कन्झ्युमरचे जे काय असेल त्याच्यासाठी दे प्रोव्हाइड होम डिलिव्हरी प्रोव्हाइड करतो. नंतर तो क्रेडिट फॅसिलिटी उधारीचा सुद्धा थोडंफार तो देत असेल, बरोबर, जे काय असेल ते रिटेलर देतात. त्याच्यानंतर टॉपिक काय टाईप्स ऑफ रिटेलर. देर इज 2 टाईप्स ऑफ रिटेलर्स. फर्स्ट इज इंटिनरंट रिटेलर्स अँड देन सेकंड इज फिक्स ऑफ रिटेलर. इंटिनरंट रिटेलर म्हणजे ते रिटेलर डू नॉट ऑपरेट फ्रॉम फिक्स बिझनेस प्रिमायसेस बट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस फॉर सेलिंग गुड्स इन स्मॉल लॉट्स टू द कन्झ्युमर. म्हणजे ते त्यांचं एका जागेवर फिक्स शॉप नसतो. ते त्यांचं काय असतं, प्लेस टू प्लेस ते फिरता असतात. ते आपण फिरता काही लोक येतात तुमच्या कॉलनीमध्ये किंवा सोसायटीमध्ये, ते फिरता फक्त काहीच थोडं माल घेऊन ते इकडचं तिकडे फिरत असतात. त्याला म्हणतात ते याच्यामध्ये येतात. कशामध्ये, इंटरनेट रिटेलर्समध्ये. त्याच्यामध्ये कोणते हॉकर्स अँड पेडलर्स म्हणजे ते काय डोर टू डोअर जातात, म्हणजे प्रत्येक घरामध्ये ते किंवा कॉलनीमध्ये ते फिरत असतात. ते काय हॉकर्स अँड पेडलर्स. स्मॉल क्वांटिटीमध्ये असतात त्यांच्याकडे अवेलेबल गुड्स, बरोबर. त्याच्यानंतर स्ट्रीट ट्रेडर म्हणजे एका मेन रोडवर ते त्यांचं स्वतःचं दुकान टाकून लगेच संध्याकाळी ते बांधून निघून जातात. ते काय आता स्ट्रीट ट्रेडर, बरोबर. त्यानंतर मार्केट ट्रेडर. मार्केट ट्रेडर काय असतात, दे कीप ऑन मुव्हिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस, सेल देअर गुड्स ॲट विकली बाजार. म्हणजे जे बाजार करतात, फॉर एक्झाम्पल कपड्याचा बाजार किंवा किराणा बाजार, फक्त बाजारचा बाजार म्हणजे एखाद्या गावाचा बाजार, त्या दिवशी ते जाणार तिथे त्यांचे ते काय गुड्स घेऊन तिथं ते सेल आउट करणार. ते काय आहे, मार्केट ट्रेडर्स. किती हॉकर्स आहे, नंतर स्ट्रीट ट्रेडर आहे, त्याच्यानंतर मार्केट ट्रेडर आहे. त्याच्यानंतर मग ही झालं इंटरनेट रिटेलर, बरोबर. त्यानंतर फिक्स शॉप रिटेलर कोणते, दी फिक्स शॉप रिटेलर सेट अप परमनंट एस्टॅब्लिशमेंट टू सेल देअर गुड्स. म्हणजे एका ठिकाणी ते परमनंट असतात त्यांचं शॉप. ते झालं फिक्स शॉप रिटेलर्स. त्याच्यामध्ये काय, स्मॉल स्केल रिटेल शॉप, स्ट्रीट स्टॉल. युजली दिस स्टॉल आर लोकेटेड ॲट स्ट्रीट क्रॉसिंग ऑन मेन स्ट्रीट. मेन स्ट्रीटला ते स्ट्रीट क्रॉसिंग असतात, ते परमनंट असतात, त्या तिथून हलणार नाही. सेकंड हँड गुड शॉपमध्ये, सेकंड हँडमध्ये डील ओनली इन सेकंड हँड ऑर यूज गुड्स सच एज क्लोथ्स, बुक्स ऑर फर्निचर. हे तो यूज करतात. त्याच्यानंतर सेकंड हँड म्हणजे दुसऱ्याकडून घेणे आणि तिसऱ्याला देणे, असं सेकंड हँड. जनरल स्टोअर, दे आर जनरली सेटअप इन रेसिडेन्शियल एरिया. दे आर स्टॉक विथ ऑल काइंड्स ऑफ प्रॉडक्ट निडेड बाय द लोकल रेसिडेंट्स. म्हणजे जनरल स्टोअर आपण बघितलेले ते पण फिक्स शॉपमध्ये येतात. सिंगल लाईन स्टोअर म्हणजे एका प्रकारचे आयटम्स फक्त ठेवतात, म्हणजे फक्त टेडीचे, फक्त फॉर एक्झाम्पल काही पतंजलीचे रिटेल शॉप असतात, फक्त पतंजलीचे प्रॉडक्ट ठेवतील, बाकीचे ठेवणार नाही. आणि स्पेसिफाय स्टोअर म्हणजे एका एजन्सीचे किंवा एका कंपनीचे प्रॉडक्ट ठेवतील, ते येतात स्पेसिफाय स्टोअर, स्पेशालिटी स्टोअर. ते पण फिक्स शॉप स्टोअरमध्ये येतात. देन नेक्स्ट टॉपिक आपण पाहू, मॉडर्न ट्रेडिंग रिटेल इन टुमॉरो. ठीक आहे, थँक्यू.